सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज। फलटण तालुक्यात गोखळी गावच्या हद्दीत नेरा नदी पात्रात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती। तपासात मृतकाची ओळख अंकुश बापू नरबट, वय वर्ष 22, राहणार ढाकणी, तालुका मान अशी झाली। मान तालुक्यातील तरुणाचा मृतदेह फलटण तालुक्यात सापडल्याने व डोक्यावरील जखमांमुळे पोलिसांचा संशय बळावला। पोलीस तपासात उघड झाले की आरोपींनी स्त्रीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढले। त्याला फलटणला भेटीस बोलावून तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेण्यात आले। तेथे इतर आरोपींनी त्याला मारहाण केली व चारचाकी वाहनातून पिंपरद येथील निर्जन स्थळी नेऊन त्याचा खून केला। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोखळी येथील नेरा नदी पात्रात टाकण्यात आला। फलटण दहिवडी रोडवरील CCTV फुटेज तसेच मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आला। या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार हे करीत असून आरोपी आविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वर भगत, अर्चना भगत चौघे राहणार पिंपरद, तालुका फलटण यांना अटक करण्यात आली आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।